रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता 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 लोचनी रूप पाहता
याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे माझ्या मागे मागे अवघे माझ्या आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आधी देतो पोट भरी मनाल तो भरी पुरे 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 मनाल तो भरी हळू हळू चला हळू हळू चला हळू हळू चला हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट आजी देतो पोट आजी देतो पोट आजी देतो पुरे मनाल तू बरी पुरे मनाल तू पुरे मनाल तू बरी पुरे मनाल पुरे मनाल तू बरी पुरे मनाल तू बरी मने सांडा घाटे मने सांडा घाटे मने सांडा घाटे मने सांडा तेरे नका भरू पोटे तेरे नका भरू तेरे नका भरू पोटे तेरे नका भरू तेरे नका भरू पोटे तेरे नका भरू पोटे आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी पुरे मनाल तो भरी पुरे मनाल तो भरी पुरे मनाल तो भरी पुरे मनाल तो भरी मनाल तो भरी पुरे मनाल तो भरी पार
देतो पोट भरी पुरे
विठ्ठल विठ्ठल याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवगे माझ्या मागे मागे. आजी दे तो पोट बरी, पुरे मनाल तो बरी. हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला, आजी दे तो पोट भरी, पुरे मनाल तो बरी. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आजी दे तो पोट बरी, पुरे मनाल तो बरी. विडल विडल वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते, गोपीश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. कृष्णं नारायणं वंदे, कृष्णं वंदे ब्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वंदे, कृष्णं वंदे पृथासुतं. माझी वाणी तुझे वर्णी गुण, माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वर्णी गुण, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननीत पाणिं मंडनं मंडलानां. तरुण तुलसी माला कंदरं गंजनेत्रं, सदा यदवलासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता कलावज्ञ जिबो दरार्थावतारं, कलाकंक तेजोदिकामोदिवक्त्रं, कलानिशवादा पनुदाय दक्षं, समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो
पावन झालो चराचरी कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटे जळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ बिन शंभो मज कोण तारी सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती तुका कुलती तुझ लागी लाडके लढीवाळ मागत से तुझा आता राखे राज जना माझी जेने धर्म जित बिलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची कुळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत असो श्री माऊली मेरी माता है पिता मेरो तुकाराम इन दोनों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु जगतवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबरा यांचा असणारा हा 4 चरणाचा अभंग आहे। आणि या अभंगामध्ये श्री संत जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये या गवळणीमध्ये महाराज असणाऱ्या या सुंदर प्रकारच्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं थोडंसं असणाऱ्या चरित्राचा आधार घेत आहेत। सुंदर प्रकारचा परमात्म्याचा असणारा तो गोपीभाव त्या गोपीभावानं त्या असणाऱ्या परमात्म्याकडे त्या ठिकाणी परमात्म्याकडे बघावं परमात्म्याच्या गोपाळांकडे बघावं आणि त्या ठिकाणी महाराज त्याचं असणारं वर्णन आजच्या अभंगामध्ये करावं। विधी हा असणारा श्राद्धाचा जरी असला तरी कीर्तन सेवा मात्र ही काल्याची म्हणावी लागेल कारण सुंदर प्रकारची असणारी काल्याची सेवा अर्थात या ठिकाणी हा असणारा कार्यक्रम गेल्या 7 दिवस सुंदर प्रकारची या पवार परिवारानं या ठिकाणी श्रीमद भागवत कथा या ठिकाणी श्रवण केली आणि त्यानिमित्तानं ह्या असणारी काल्याची सेवा श्राद्धाची सेवा अर्थात असणारा हा भगवान पंढरदीश पांडुरंग परमात्म्याचा आजचा प्रसाद आहे। परमपवित्र सुंदर प्रकारचा हा असणारा आषाढ महिना आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची असणारी वारी आहे आणि त्यानंतर असणारी सुंदर प्रकारची वारी आहेत कालही आहेत श्राद्धही आहेत आणि कथाही आहेत। असा सुंदर असणारा हा योग आपल्या जीवनामध्ये हा असणारा घडून आला त्यानिमित्तानं जगद्गुरु तुकोबरांचा सेवेकरता अभंग निवडला आहे। संपूर्ण असणारे गोपाळ त्या ठिकाणी खेळत होते। खेळणाऱ्या गोपाळांना परमात्म्यांनी बोलवलं पोरांनो हे गोपाळांनो अरे अरे काय सुंदर प्रकारचे दिसतात तुम्ही पण आता तुम्हाला असं वाटत नाही का तुमच्या असणाऱ्या थोड्याशा तब्येती सुधारल्या पाहिजे। गोपाळांनी सांगितलं का नाही देवा सुधारल्याच पाहिजे ना। त्यावेळेस सांगायला सुरुवात केली म्हटली एक काम करा मग गोपाळांनो म्हटले काय करा काय नाही म्हटले माझ्या मागे कशा करता देवा काय नाही माझ्या मागे जर आलात ना निश्चित तुम्हाला पोटभर दिल्याशिवाय राहणार नाही आलं तरी यारे लागे हा बघे माझ्या मागे मागे कृष्णा तुझ्यासोबत आल्याच्या नंतर तू काय करशील ते म्हटले तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं दही दूध तूप लोणी ताक असणारं सगळं खायला देईल म्हटले तू नक्की देशील म्हटले हो किती देशील रे कृष्ण त्या गोपाळांना सांगायला सुरुवात केली परमात्म्याने म्हटले अगदी पोटभर देईल आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो बरी जोपर्यंत तुम्ही नाही म्हणत नाही ना तोपर्यंत मी द्यायला तयार आहे। मग कृष्णा मग त्याच्याकरता येत असताना काही नियम आहे का रे कृष्णानं सांगायला सुरुवात केली हो कोणती गोष्ट जर करायची असले ना त्याचे असणारे नियम असतात। चोरी करायची जरी असली ना तरी चोरीचे काय नियम आहे कृष्णा काय असणारे नियम आहे रे कृष्ण परमात्म्याने सांगितलं माझ्यासोबत येत असताना हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणासोबत बोलायचं नाही असणारं हळूहळू चालायचं ठीक आहे देवा कळालं आहे आम्हाला। मग आता आमच्याजवळ जे असणारे गाठोडे आहे ते गाठोडे तर आम्ही टाकले पाहिजे ना कृष्णा कृष्ण परमात्म्याने सांगायला सुरुवात केली ते तर टाकावंच लागणार आहे। तुकोबरायांच्या असणाऱ्या रूपामध्ये एक असणारा गोपाळ होता त्या गोपाळाने सुद्धा आता सांगितलं हे परमात्म्याने सांगितलं आहे ना आपल्याजवळचं काहीतरी गाठोडं टाकलं पाहिजे तर हेच गाठोडे आपल्याजवळ कोणतं गाठोडे आहे आपल्याजवळ काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार लोभ अनेक प्रकारचे माया मिथ्या हे जे असणारे आपल्याजवळचे जे गाठोडे आहे हे गाठोडे टाकून द्या आणि परमात्म्याचा सुंदर प्रकारचा प्रसाद आज परमात्मा आपल्याला देतोय ना त्या असणाऱ्या परमात्म्याच्या असणाऱ्या त्या प्रसादाचा स्वीकार करा। तुका म्हणे सांडा गाठे तेने नका भरू पोटे आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो बरी हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। विठ्ठल विठ्ठल आज आपण सर्व मंडळी किम निमित्तानं जमलेलो आहोत आपल्याला सर्वांना माहितीच आहे
पण वक्ता या नात्यानं सांगण्याचं कर्तव्य सुंदर प्रकारचं असणारं एक मितभाषी स्वभावाचं नेतृत्व, सुंदर प्रकारचं आपल्या असणाऱ्या गावातील नेतृत्व, सुंदर प्रकारचा ज्यांचा स्वभाव आहे, आपल्यातून गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला भासत नाही की हे आपल्यातून निघून गेले, असं सुंदर प्रकारचा ज्यांचा स्वभाव होता, ज्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाले, ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही आजची असणारी सेवा आहे, कैलासवासी देवीदास रामहरी पाटील पवार यांच्या असणाऱ्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आजची असणारी कीर्तनरूपी सेवा आहे. सुंदर प्रकारची या ठिकाणी ह्या सेवेचं नियोजन या पवार परिवाराने केलेलं आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे असणारे परिवार असेल, त्यांचे असणारे बंधुजन वर्ग असतील, आदरणीय श्री प्रकाश भाऊ असतील, आदरणीय श्री सुभाष भाऊ असतील, आदरणीय श्री श्रीरंग भाऊ असतील, तीनही त्यांचे असणारे भाऊ आहेत. त्यांचा असणारा सुंदर मोठा असणारा परिवार आहे. आदरणीय श्री देवीदास दादांच्या असणाऱ्या पत्नी गंगा भागीरथी मंगलबाई देवीदास पाटील पवार असतील, त्यांचे असणारे सुपुत्र श्री आदरणीय विजयकुमार देवीदास पाटील पवार असतील, त्यांच्या असणाऱ्या 2 असणाऱ्या कन्या आहेत. आदरणीय श्री वैशालीताई मोहिते असतील, आदरणीय श्री प्रियंकाताई चव्हाण असेल, असा असणारा त्यांचा हा परिवार आहे. आणि या परिवारातून आदरणीय दादांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे. त्यांच्या असणाऱ्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची असणारी सेवा आहे. त्या सेवेकरता उपस्थित सर्व पुरुष मंडळी, महिला मंडळी, आबालवृद्ध वारकरी मंडळी, परिसरातून आलेले भाविकजन आपण या ठिकाणी उपस्थित आहात. सुंदर प्रकारचे गायनाचार्य, मृदंगाचार्य, महाराज मंडळी, भजनी मंडळी, विनेकरी बाबा असेल, सुंदर प्रकारचे मृदंग वादक असेल, महाराष्ट्रातील ख्यातनाम दिग्गज असणारे गायनाचार्य, मृदंगाचार्य, भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय श्री हरिभक्तपरायण सुंदर प्रकारचं ज्यांच्या मृदंगावरती गोड हात आहे, गोड असणाऱ्या स्वभावाचं नेतृत्व, अतिशय ताल लयबद्ध सुंदर प्रकारचं ज्यांचं वाजवणं आहे, असे असणारे आमचे परममित्र श्री परशुरामजी महाराज पेरकर जातेगावकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय श्री हरिभक्तपरायण परममित्र संगीत विशारद भजन सम्राट ज्यांचा गोड आवाज आहे, आमचे परममित्र हरिभक्तपरायण अरुणजी महाराज त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचीसुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमच्या परममित्र गणेश भाऊ साळुंके ते या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे परममित्र संगीत विशारद भजन सम्राट आमचे वाल्मिकजी महाराज कवीट खेडेकर ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण देऊया. इकडनं श्री हरिभक्तपरायण आमचे सर्व भजनी मंडळी काका असेल, विदेकरी बाबा असेल, सुंदर प्रकारचे हार्मोनियम वादक आमचे काका असतील, आदरणीय श्री हरिभक्तपरायण महाराज आहे. आमच्या असणाऱ्या बाजीराव स्वामी वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित. थोड्या वेळामध्ये परमात्म्याचा या ठिकाणी भाव आपल्याला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात. विठ्ठल विठ्ठल आतापर्यंत प्रत्येक जणाचा जन्म झाला ना, तर ज्याचा जन्म झालाय ना त्याला या जगातून जावं लागलं. या जगातून प्रत्येक जणाला जावं लागलंय कडे. या ठिकाणी राहण्याकरता कुणी आलं नाही, प्रत्येक जणाला जायचं आहे. आयागा सो जायगा राजा रंक फकीर, प्रत्येक जण आलाय ना, प्रत्येकाला या जगातून जायचं आहे. राहण्याकरता मात्र कुणी आलं नाही, पण राहत असताना ज्यांनी सुंदर प्रकारचं जीवन जगलं, ज्यांनी सुंदर प्रकारची या असणाऱ्या जीवनरूपी देहयात्रा या ठिकाणी संपवली ना, त्यांचं असणारं नाव आजरामर राहिलं. ऐका गड्या, ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून सकल साधू संत मंडळी झाले. त्यांनी सुंदर प्रकारचे या देहाचा कळस केला, ते निघून गेले. सुंदर प्रकारचं जीवन जगलं, ते सुद्धा गेले. आणि त्यांच्या कालावधीत अनेक जण सुद्धा जन्माला आले होते, ते सुद्धा गेले. मला सांगा, ज्ञानोबरायांच्या असणाऱ्या ज्यावेळेस सुंदर प्रकारचा असणारा देह झाला होता, ज्ञानोबराय त्यावेळेस ज्यावेळेस जन्माला आले होते ना, त्यावेळेस माणसं काय कमी असतील का? नाही गड्या, अनेक माणसं होते, अनेक माणसं होते. पण त्यावेळेस सुद्धा असणारं ज्ञानोबरायांचंच का नाव त्या ठिकाणी राहिलं? तर ज्ञानोबरायांनी आपल्या असणारी सुंदर प्रकारची जीवनयात्रा संपवली. सुंदर प्रकारचं जे माणसं जीवन जगत असतात ना, त्यांचं असणारं शेवटपर्यंत नाव येत असतं गड्या. महाराज एका ठिकाणी सुंदर प्रकारचं वर्णन करतात. महाराज म्हणतात, गेल्याच्या नंतर किती जरी दिवस झाले असले ना मनुष्याला जाऊन, तरी सुद्धा मनुष्याची काही ना काही दिवस माणसाची कीर्ती आजारामध्ये राहत असते. अरे जाऊ द्या, कितीही दिवस होऊ द्या. अरे झाले असेल ज्ञानोबरायांना असणारे 750 वर्ष झाले असेल, माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना 450 वर्ष पूर्ण, तरी सुद्धा आज त्यांचं काय नाव आहे? का नाव आहे? तर त्याचं कारण आहे गड्या, त्यांनी सुंदर प्रकारचा प्रवास या जगामध्ये केला आहे. दिवस जरी मात्र थोडे जीवन जगलं असेल, त्यांचं जर आयुष्याचा विचार जर केला तर अवघं 22 वर्षाचं वय माझ्या ज्ञानोबरायांचं आहे, अवघं 42 वर्षाचं वय माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा अतिशय थोडे दिवस जगून गेले. स्वामी विवेकानंद सुद्धा अतिशय थोडे दिवस जगून गेले. पण ऐका ना गड्या, जे थोडे दिवस जीवन जगत असतात ना, त्यांची कीर्ती हे अजरामर राहत असते. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा थोडे दिवस जगले हो, मात्र त्यांची कीर्ती अजरामर राहिली. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे कामरेची उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, प्रत्येक जण जरी जाण्याकरता आला असेल आणि प्रत्येक जण जरी गेला असेल ना, तरी कीर्ती मात्र ज्यांचीच राहते, ज्यांनी सुंदर प्रकारचं उत्तम या ठिकाणी जीवन जगलंय, सुंदर प्रकारचं जीवन जगलंय. मला सांगा ना, आपल्याला जर विचारलं आपल्या वडिलांचं नाव काय तर आपण सहजतेने सांगतो. आपल्याला जर विचारलं आपल्या आजोबाचं काय नाव आहे तर आपण सहजतेने सांगतो. पण आपल्याला जर विचारलं ना आपल्या पंजोबाचं नाव आहे काय आहे तर कदाचित एखाद्याला सांगता येत नाही. आपल्याला जर विचारलं आपल्या निपर पंजोबाचं काय नाव आहे तर आपल्याला सांगता येत नाही. आपल्याला जर विचारलं आपल्या दापर पंजोबाचं काय नाव आहे तर आपल्याला सांगता येत नाही. आपल्याला जर विचारलं आपल्या खापर पंजोबाचं नाव काय तर आपल्याला सांगता येत नाही. का सांगता येत नाही? ते आपल्या परिवारातील नाही आहे ना गड्या. मग त्यांनी आपल्या घरात जन्म घेतला नाही, घेतलाय ना गड्या. मग त्यांचं का नाव माहीत नाही? खरं तर दुर्भाग्य आहे की त्यांचं आपल्याला आज नाव माहीत नाही. पण ऐका ना गड्या, त्यांचं आज आपल्याला का नाव माहीत नाही याचा सुद्धा कधी कधी मनुष्यानं विचार केला पाहिजे ना. त्याचा सुद्धा आजच्या अभंगामध्ये विचार तुम्हाला सांगून जाईल. ऐका, त्या माणसांचं आज का नाव नाही तर त्याचं सुद्धा एक कारण आहे गड्या. ते होऊन गेले नाही का? होऊन गेले ना. खापर पंजोबा होते म्हणून दापर पंजोबा, दापर पंजोबा होते म्हणून आपर पंजोबा, आपर पंजोबा होते म्हणून पंजोबा, पंजोबा होते म्हणून आजोबा, आजोबा होता म्हणून बाप, आणि बाप होता म्हणून मला वाटतं आजचं हे कीर्तन आहे गड्या. प्रत्येक जण होऊन गेलाय ना, पण आज मात्र त्यांचे का नाव आपल्याला माहीत नाही याचा जर विचार केला ना, ऐका गड्या, त्याचं उत्तर सांगून जाईल मी तुम्हाला. जे रक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करत असतंय ना, ऐका, जे रक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतंय ना, त्याचंच रक्त त्याला एक दिवस विसरल्याशिवाय राहत नाही. मात्र जे रक्त या देशाचा विचार करतंय, जे रक्त या धर्माचा विचार करतंय, जे रक्त या वारकरी संप्रदायाचा विचार करतंय ना, त्या रक्ताला कधीच कोणी विसरत नाही गड्या. त्या रक्ताला कोणीच कधी विसरत नाही. काय विसरत नाही तर त्या रक्ताने या देशाचा विचार केला, त्या रक्ताने या धर्माचा विचार केला, त्या रक्तानं या वारकरी संप्रदायाचा विचार केला. म्हणून माझ्या ज्ञानोबरायांना आज 750 वर्ष पूर्ण जरी झाली असली ना, तरीसुद्धा त्यांचे असणारी कीर्ती आणि त्यांनी जो विचार केला आहे ना, तो या वारकरी संप्रदायाचा केला. जगद्गुरु तुकोबरायांनी जो विचार केला आहे तो या वारकरी संप्रदायाचा केला. नाथ महाराजांनी जो विचार केला आहे तो या संप्रदायाचा केला आहे. जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांनी जो विचार केला आहे तो या संप्रदायाचा केला आहे. म्हणून तर त्यांची आजपर्यंत ही कीर्ती अजरामर राहते ना. म्हणून तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जगामध्ये त्यांचीच असणारी कीर्ती राहत असते, जे असणारे दिगंबर ईश्वरापर्यंत त्या ठिकाणी पोचत असतात. असे असणारी संत महात्म्या, आणि त्या संत महात्म्यांचं जीवन सुंदर प्रकारचं झालं आहे. आपलं सुद्धा जीवन सुंदर प्रकारचं चाललं पाहिजे. सुंदर प्रकारचा देवाने आपल्याला 3.5 हाताचा नरदेह दिला, सुंदर प्रकारचे डोळे दिले, कान दिले, हात दिले, चालण्याकरता सुंदर प्रकारचे पाय दिले. त्या परमात्म्याचे आपल्यावरती फार असणारे उपकार झाले, फार असणारे उपकार झाले. त्या परमात्म्याने किती सुंदर प्रकारचा असणारा नरदेह दिला ना. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा. परमात्म्याने सुंदर प्रकारचा असणारा नरदेह दिला. आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया, कमल मुख राम भजन को दिया, मनुष्य जन्मान मोल रे,
मिट्टी में ना डोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। तू सत्संग में आया कर, गीत प्रभु के गाया कर, सांझ सवेरे देख के बंदे ध्यान प्रभु का लगाया कर। सुंदर प्रकारचा असणारा 3.5 हाताचा नरदेव देवाने आपल्याला दिलाय. किती सुंदर हात दिले, किती सुंदर पाय दिले, किती सुंदर चेहरा दिलाय, सुंदर प्रकारचं रूप दिलंय. त्या परमात्म्याचे कधीतरी आभार मानले पाहिजे, कधीतरी आभार मानले पाहिजे. म्हणून तर त्या ठिकाणी देवच म्हणतोय ना, देवाने सांगायला सुरुवात केली, अरे किती सुंदर प्रकारचा नरदेव दिलाय मी तुम्हाला, किती सुंदर प्रकारचे पाय दिले, किती सुंदर प्रकारचे कान दिले. अरे कशा करता दिले? माझ्या भजना करता दिले. मात्र तुम्ही देवे दिला देहा भजन गोवटा, देवे दिला देहा भजन गोवटा, देवे दिला देहा भजन गोवटा, देवे दिला सुंदर प्रकारचं प्रमाण दिलंय. देवे दिला देह भजना गोमोटा, तोया झाला फाटा बादिकेचा. सुंदर प्रकारचा असणारा परमात्म्याने आपल्याला देह दिलाय, मात्र त्या देहानं आपण भजन करत नाही. कमीत कमी देवाने सांगायला सुरुवात केला, अरे नसेल करत माझं भजन, नसेल करत ना माझं भजन, तरी कमीत कमी आषाढ नावाचा सुंदर प्रकारचा मास आहे, महिना आहे, त्या असणाऱ्या पवित्र महिन्यामध्ये तरी मला विसरू नका. कार्तिक असणारा सुंदर प्रकारचा महिना आहे, कमीत कमी त्या महिन्याला तरी विसरू नका. आषाढी कार्तिके आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. त्या ठिकाणी स्वतः पंढरदीश पांडुरंग परमात्मा सुद्धा सांगतात, अरे किती सुंदर प्रकारचा मी नरदेह तुला दिलाय, आणि या नरदेहानं कधीतरी तू माझं नामचिंतन केलं पाहिजे, आणि या असणाऱ्या आषाढी कार्तिकी कमीत कमी वारीला तरी माझ्याकडे आलं पाहिजे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ना, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, हे लागला आवडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनाशी. कधी एकादशी आषाढी आहे, हे असणारी पवित्र आषाढी एकादशी येईल, आणि त्या परमात्म्याला भेटण्याचा असणारा मला अंतकरणामध्ये कधीतरी मनुष्याला जी तळमळ केली पाहिजे, कधी कधी अंतकरण पवित्र करण्याकरता देवाची आठवण आली पाहिजे. अरे काय सुंदर प्रकारचा नरदेह दिलाय देवा तुम्हाला, या असणाऱ्या नरदेहाने तुझं तर भजन घडलं पाहिजे ना. देवा हा नरदेह सुंदर प्रकारचा तुम्हाला जर दिला असेल, तर या नरदेहाचा उद्धार तरी मी केला पाहिजे ना. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणत होते, अरे देवा काय सुंदर प्रकारचा नरदेह दिलाय तुम्हाला,
तरीसुद्धा हा असणारा नरद्याचं मी सार्थकता करू शकलो की नाही मला माहिती नाही. तरीसुद्धा कधी कधी मनामध्ये विचार यायचा. संत महात्म्यांच्या सभेमध्ये ज्यावेळेस जगद्गुरू तुकोबराय त्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये जायचे त्यावेळेस त्या संत मांदियाळीला विचारायच्या, अरे देवाने काय सुंदर प्रकारचा नरदे दिलाय, पण या असणाऱ्या नरद्याने माझा असणारा उद्धार करता येईल का, मी उद्धार पावेल का, काय मी उद्धार पावेल, काय कृपा करीत असे तुम्ही सांगत करा करा चित्त माझे, काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील ऐसी तुम्ही सांगत करा समाधान चित्ती कायमी कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. नित्यानं ज्या जगद्गुरू तुकोबरायांनी सुंदर प्रकारचा परमार्थ करावा तरीसुद्धा त्या जगद्गुरू तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये मनामध्ये तळमळ यायची, अरे या असणाऱ्या सुंदर प्रकारच्या देवाच्या भजनानं माझा असणारा खरं तर उद्धार होईल का. त्या संत मांदियाळीमध्ये जगद्गुरू तुकोबराय जात होते आणि त्या संत मांदियाळीमध्ये माझे जगद्गुरू तुकोबराय विचारत होते, अरे माझा असणारा उद्धार होईल का. कधी कधी मनुष्याला तळमळ असली पाहिजे की या नरदेहाचा उद्धार करायचा, या नरदेहाची सार्थकता करायची, पण सार्थकता करणं मात्र आम्हाला आठवत नाही. उलट या देहानं नको ते कामं करायला आपण सुरुवात करतो, हलते भलत्यांची आपण निंदा करायला सुरुवात करतो, जे करू नको ते करत असतो, जे पिऊ नये ते प्यायला पाहिजे पित असतो आणि जे खाऊ नये ते खात असतो. अशी असणारी बुद्धी या मनामध्ये येत असते आणि त्या असणाऱ्या बुद्धी असणारी ज्यावेळेस भ्रष्ट होते ना, त्या कशाने जर होत असेल ना तर जे खाऊ नये ते खाल्ल्यानं होते, जे पिऊ नये ते प्याल्याने होते. म्हणून अशी असणारी स्थिती या देहाने करण्यापेक्षा कधीतरी या अंतकरणामध्ये तळमळ असली पाहिजे की अरे देवा काय सुंदर प्रकारचा नरदे दिलाय रे तुम्हाला, या असणाऱ्या नरद्याची सार्थकता तुझ्या जर भजनाने असेल तर नित्यानं मी भजन घ्यायला तयार आहे. पण भजनाचे सुद्धा अनेक प्रकार झाले आता नाही का, भजनाचे सुद्धा अनेक प्रकार झाले, भजनाचे सुद्धा अनेक प्रकार झाले, वेगवेगळे प्रकार झाले. ज्याला त्याला विठ्ठलाला भजण्याचे प्रकार प्रत्येकाचे आता वेगवेगळे झाले. काही विठ्ठलाची भक्ती करतात, अनेक देव आहे, शिंदरी हिंदरी दैवते कोणती पूजिती भूते खेते, आपुल्या पोटाची रडते मागती शिते अवदान. अनेक प्रकारचे असणारे संत महात्मे ते नाटाच्या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबराय वर्णन करतात. अनेक प्रकारचे देव आहेत, प्रत्येकाला देवाला भजण्याची असणारी पात्रता जरी वेगवेगळी असली तरी म्हटले काही त्या भजनामध्ये येऊन सुद्धा वेगळं काम करतात नाही का. भजनाचे सुद्धा अनेक प्रकार झाले. अरुण महाराज एकदा आम्ही तिकडे गेलो होतो कार्यक्रमासाठी, त्या देवीला गेलो होतो आणि त्या देवीला तिकडे येवल्याजवळ ती कोकमठाण का देवी हा ती देवीला गेलो होतो. त्या देवीला सुंदर प्रकारचे असणारे तेव्हा नवरात्र उत्सव चालला होता, सुंदर प्रकारचं भजन चाललं होतं, आनंदात कीर्तन चाललं होतं. आणि त्या कीर्तनामध्ये झालं असं, प्रत्येकाची कीर्तनात बसलेल्या माणसांची आवड ही भिन्न भिन्न असते, प्रत्येकाला सारखंच आवडत नसतं. कीर्तनामध्ये अनेक प्रकारचे श्रोते असतात. महाराज त्याचं वर्णन करतात, गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दृष्टी ते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवनी. अनेक प्रकारचे श्रोते कीर्तनामध्ये बसलेले असतात. सुंदर प्रकारचं कीर्तन चाललं होतं. कीर्तन चालता चालता झालं असं, तितक्यामध्ये आता कीर्तनामध्ये एक असणारी महिला पुढं बसलेली होती. त्या महिलेने सांगितलं, अरे सुंदर प्रकारचं कीर्तन चाललं आहे, पण आता एक काम करा, एक सुंदर प्रकारचं जोगवा म्हणा. आता तिला ती जोगवायची आवड होती. तिने सांगितलं, महाराज म्हटलं एक जोगवा म्हणा. म्हटलं चांगलं आहे, आजीला जोगवा आवडतो, देवीची उपासना आजी करत असेल
त्या असणाऱ्या आजीने सांगितलं महाराज जोगवा म्हणा. मग आता आपण पहिल्यापासून ते असणारे लहानपणापासून आम्ही अरुण महाराज, आदरणीय परशुरामजी महाराज, वाल्मिक महाराज, आम्ही बालपणापासून या असणारे शंकर स्वामी महाराज, श्री संत बहिणाबाई महाराज, या असणारं फिरता नारळी सप्तामध्ये भारूड गाण्याचा छंद वाजवण्याचा लहानपणापासून आम्ही शिवर या क्षेत्रामध्ये होतो. मग ते आपल्याला जोगवा येतच होता. त्या आजीने सांगितलं महाराज म्हटले जोगवा म्हणा. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही त्या ठिकाणी जोगवा सुरू केला. हे अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी महिषासुर मर्दनाला बळी महिषासुर मर्दनाला पापाची करावया धारणी पापाची करावया आईचा जोगवा जोगवा माग सुंदर प्रकारचा जोगवा झाला. आजीनं जोगवा म्हणायला लावला. आजीला जोगव्याची आवड होती. पण झाला असं, आजीच्या पुढे एक स्त्री बसलेली होती, सुंदर एक महिला बसलेली होती. त्या असणाऱ्या महिलेने त्या असणारे लगेच उलटे हात करायला सुरुवात केली. उलटे हात केले आणि आजीबाईच्या समोर बसलेल्या ते स्त्रीने उलटे हात केल्याच्या नंतर आहा आहा करायला सुरुवात केली. भजनाचे प्रकार सांगायचे, देवाला भजण्याचे अनेक प्रकार झाले. मला हे सांगायचं आहे, उलटे हात त्या असणाऱ्या स्त्रीनं केले. आता तिनं उलटे हात केल्याच्या नंतर आहा आहा करायला सुरुवात केली. मोठ्यानं दत्ता आवाज दिला. दत्ता आवाज दिल्याच्या नंतर पुरुष मंडळीमध्ये काही असणारे तिचा असणारे मालक बसलेले होते. त्या मालकाला कळालं, अरे हा आवाज आपल्या घरचा आहे, हे आपलंच गिऱ्हाईक आहे. हां ऐकून असणारे ते पुरुष मंडळीमधून ते मनुष्य उठला, त्या असणाऱ्या स्त्रीजवळ गेला. तिच्याजवळ गेल्याच्या नंतर तिच्या असणं तिने सांगितलं झाडाची लय हाल रे. झाडाची हाल म्हटल्याच्या नंतर मग ते झाड मोकळं केलं. हां झाड मोकळं केलं आणि झाड आता मोकळं खेळायला लागलं. तितक्यामध्ये झालं असं, त्या आता ते खेळता खेळता आता ते आहा आहा करता करता हे जे असणारे हात होते हे उलटे होते. हा जो अंगठा होता तो अंगठा तिच्या असणाऱ्या गळ्यामध्ये एकसारख्या मण्यांचा असणारा दागिना होता. त्याला सुंदर प्रकारचा तो दागिना आहे. त्याला कोणती दाणी म्हणतात? त्याला एकदाणी म्हणतात. एकदाणी तिच्या असणाऱ्या गळ्यामध्ये होती. त्या असणाऱ्या एकदाणीमध्ये हिचा असणारा आहा का करताना हा अंगठा गुतलाय, असणारा झटका बसलाय. एकदाणी तुटून गेली. सगळे मनीच मणी पडली. सगळे मनीच मणी पडल्याच्या नंतर आता तिने विचार केला करावं तरी काय. मला देवाची भक्ती सांगायची, देवाची भक्ती करण्याचे, भजन करण्याचे अनेक मार्ग सांगायचे आहे का. सगळे मनीच मणी खाली पसरले आणि सगळे मनीच मणी पसरल्याच्या नंतर आता हिने विचार केला आता करावं तरी काय. आता जर मनी जर जमा करायचं म्हटलं तर लोक म्हणतील नाटकं आहे, आणि नाही जर जमा केले तर एकदाणी गेल्याशिवाय राहत नाही. आता देव जर काढून दिला तर लोक म्हणतात नाटकं आहे, आणि नाही जर काढून दिला तर एकदाणी गेल्याशिवाय राहत नाही. मग आता करावं तरी काय. तिने विचार केला. पतिदेव जवळ होते. आता मात्र पतिदेवाला सांगायला सुरुवात केली. आता म्हटले हे एकदाणी असे जमा होणार नाही, मलाही अंगातला देव काढून देता येणार नाही. मग त्याच्याकरता एक काम करा ना, मी अंगातलं थोडंसं देव बदलवते आणि तुम्ही आता ते मात्र ते मणी गोळा करा. मग आता देव कसा बदलायचा. अगोदर तिच्या अंगामध्ये दत्ता आला होता. तिने मोठ्याने दत्ता दत्ता आवाज दिला होता. पण ज्यावेळेस आता मनीच मणी झाले ना, तिने आता पतिदेवाला सांगायला सुरुवात केली. अंगातला मात्र देव बदलून टाकला. ती आता म्हणायला लागली सैलानी बाबा सैलानी. ती आता म्हणायला लागली सैलानी बाबा सैलानी, तुटली हो माझी एकदानी. इकडे तिकडे गेले म्हणी, हायक म्हणी तोयक म्हणी, उचलून घ्या ना तुम्ही धनी. सैलानी बाबा सैलानी. मला हे सांगायचं आहे, देवाला भजण्याचे प्रकार अनेक झाले. देवाला भजत असताना कधीतरी मनुष्यानं विचार केला पाहिजे, अरे जे भजन आपण रात्रंदिवस करतोय, जी उपासना आपण रात्रंदिवस करतोय, ज्या परमात्म्याचं आपण नाव सुंदर प्रकारचं रात्रंदिवस करतोय, कधी कधी त्या परमात्म्याला सुद्धा आपण केलेलं ते नामस्मरण आवडलं पाहिजे. आणि त्या देवाने कधीतरी आपल्यावरती कृपा केली पाहिजे. आणि कृपा झाल्याच्या नंतर या असणाऱ्या मनुष्यानं सुंदर प्रकारचं त्याचं भजन केलं पाहिजे. सुंदर प्रकारचा नरदे आणि आपल्यावरती देवाने कृपा केली. अरे किती सुंदर नरदे आपल्याला दिलाय, किती सुंदर आपल्याला चालण्याकरता हात दिले. कधी कधी त्या देवाचे आभार मानले पाहिजे. काय सुंदर नरदे दिला रे देवा तुम्हाला. पण मात्र नरदे दिला तरी आपण त्याचे आभार मानत नाही. आपल्या जीवनामध्ये एखादं दुःख आलंय की आपण मात्र त्या देवाच्या नावाने बोटं मोडत असतो. आपण म्हणत असतो खरं नाही देवा तुझं,
अरे बघवत नाही तुला आमचं चांगलंय म्हणून तर खरं आमच्या असणाऱ्या जीवनामध्ये दुःख असतोय. खरं सांगू का, त्या देवाने आपल्या जीवनामध्ये काहीच दुःख आणलं नाही. जे काही असणारं दुःख आपल्या जीवनामध्ये आहे ना, ते आपलं कर्म प्रारब्ध आणि संचित ते आपल्याला भोगावंच लागणार आहे. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात, भोगतो न घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. जे असणारे भोग आपल्या कर्मामध्ये येत आहेत ना, जे संचित आपल्या कर्मामध्ये येत आहे ना, ते या जन्मातलं नसून ते पूर्वजन्मी करून ठेवलेलं संचित आहे. म्हणून कुठल्याही प्रकारचा मनाला खेद वाटू द्यायचा नाही. मनवुनी मनी मानू नाही खेदो मनाबा गोविंदो वेळोवेळा. देवा, त्या असणाऱ्या तुझं मी नामस्मरण करतोय. मला असं वाटतंय की या नरद्याची सार्थकता झाली पाहिजे. असं असणारं परमात्म्याचं सुंदर प्रकारचं ते नामस्मरण आहे. म्हणून कधीतरी त्या देवाचे आभार मानले पाहिजे, त्या देवाचे उपकार मानले पाहिजे. पण मात्र उपकार मानत नाही, उलट त्या देवाला आपण कधी कधी दोष देत असतो. एक मनुष्य रस्त्याने चालला होता, सुंदर प्रकारचा असणारं त्या तीर्थयात्रा करत होता. चालता चालता झाला असं, वरून सुंदर प्रकारचं ते असणारं कडक ऊन पडलं होतं. थोडं बसून घ्या, आता विक्षेप करू नका, थोडा वेळ इकडे लक्ष द्या. अगदी अर्धा पाऊण तास सेवा आपण या ठिकाणी करणार आहोत. कृपया विक्षेप होणार नाही याची दक्षता घ्या. आपण त्या देवाचे कधी कधी उपकार मानले पाहिजे. ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत ना, त्या परिस्थितीमध्ये तरीसुद्धा आपल्याला देवाची चिंता कधी कधी आपल्या मनामध्ये आली पाहिजे. एक मनुष्य रस्त्याने चालला होता, विचार करत होता, अरे काय त्या देवानं दुःख आपल्या जीवनामध्ये दिलं आहे. इतकं कुठं दुःख आपल्या जीवनामध्ये द्यायला पाहिजे होतं का. वरून ऊन तडाख्याचं वाजतं आहे, वरून ऊन लागतं आहे, मी रस्त्याने चालतो आहे, पायामध्ये चप्पल घेण्यासारखी सुद्धा माझ्यामध्ये पात्रता नाही. इतकी कुठं दरिद्रता माझ्या जीवनामध्ये देत असतात का. त्याने विचार केला, अरे देवा, किती दुःख देतो रे माझ्या जीवनात. चप्पल घेण्याची सुद्धा पात्रता माझ्यामध्ये तू दिली नाही, एवढं कुठं दुःख देत असतात का. रस्त्याने विचार करता करत रस्त्याने चालला होता. पाठीमागून फोर व्हीलर गाडी आली. त्या फोर व्हीलर गाडीमध्ये सुंदर प्रकारचा एसी चालला होता. 4-5 माणसं बसलेले होते. आता ती गाडी चालली होती आणि गाडी जात असताना याने त्या गाडीकडे बघितलं आणि विचार केला, काय रे देवा, काय याला सुंदर प्रकारची फोर व्हीलर गाडी दिली, सुंदर प्रकारचा गाडीमध्ये एसी दिला, सुंदर प्रकारचा प्रवास आहे, बघ ना किती सुंदर नर्दे दिलाय त्याला, आणि मला चप्पल घेण्याची सुद्धा पात्रता दिली नाही. काय रे देवा, इतकं कुठं दुःख देत असतात का. गाडी निघून गेली. पाठीमागून एक मोटरसायकल चालली होती. मोटरसायकलकडे यांनी बघितलं, परत विचार केला, काय रे देवा, इतकं कुठं दुःख देते असतात का. नाही ना दिली तुम्हाला फोर व्हीलर, कमीत कमी मोटरसायकल तरी द्यायला पाहिजे होती रे. मोटरसायकल दिली असती ना, मी तिने प्रवास केला असता. पण काय रे देवा, चप्पल घेण्याची सुद्धा पात्रता तुम्हाला दिली नाही. आता मोटरसायकलही निघून गेली होती. पाठीमागून एक असणारा एक पॅन्डल मारत मारत एक चालला होता. त्याने ती सायकल चालवत होता. ती सायकल घेऊन चालतोय. तितक्यामध्ये मनामध्ये विचार केला असता, देवा, नाही ना दिली तुम्हाला फोर व्हीलर, नाही ना दिली तुम्हाला मोटरसायकल, कमीत कमी मला तू सायकल तरी द्यायला पाहिजे होती रे. त्या असणाऱ्या सायकलने मी पॅन्डल मारले असते, मी प्रवास केला असता आणि माझ्या असणाऱ्या जीवन मी संपवलं असतं. पण देवा, चप्पल घेण्याची सुद्धा पात्रता तू माझ्यामध्ये दिली नाही. सायकलवालाही आता निघून गेला. आता रस्त्याने चालला होता. चालता चालता पुढे आला आणि पुढे एका बाजूला एक वस्ती लागली. सुंदर प्रकारची वस्ती आहे. त्या वस्तीमध्ये आतमध्ये शिरतोय. एक असणारे आजोबा बाजीवरती कमरेपर्यंत रग घेऊन बसलेले आहेत. आता त्या वस्तीवरती हा ज्यावेळेस जातोय ना, ते तिथपर्यंत गेल्याच्या नंतर आता आजोबांना हात जोडतोय. आजोबांना सांगतोय, हो बाबा, फार असणारं ऊन तडाख्याचं भासतंय, पायाला चटके भासतायत, तडाख्याचं ऊन आहे. आता एक काम करा ना, थोडंसं तहानेने जीव व्याकुळ झाला आहे, थोडंसं पाणी द्या ना. आता सांगायला सुरुवात केली. म्हटले, असं आहे का, या आतमध्ये या. पण आतमध्ये या म्हटल्याच्या नंतर झालं असं. म्हटले, मग आता पाणी द्या. पण त्या आजोबानं सांगितलं, एक काम करा, समोर तो रांजण आहे, त्या रांजणावरती प्लेट आहे, ग्लासही त्याच ठिकाणी आहे. एक काम करा, एक ग्लास भरून तुम्ही घ्या, तुम्ही पाणी प्या आणि परत तेवढा ग्लास भरून घ्या आणि मला पाणी आणून द्या. आता यांनी मनामध्ये विचार केला, अरे मी अतिथी आहे, अतिथीचा सन्मान या मनुष्यानं केला पाहिजे. मात्र हा असणारा माझा सन्मान करत नाही. मी माझ्या हाताने पाणी घेतोय, पाणी पितोय आणि हा असणारा मनुष्य माझ्याकडून पाणी मागतोय. पण जाऊ द्या गड्या, ऊन तडाख्याचा आहे,
पायाला चटके भासत होते, जीव तहानेने व्याकुळ झालेला आहे. आता पाणी पिलं पाहिजे. राजनं जवळ गेला, ग्लास भरून घेतला, स्वतः पाणी पिला आणि परत तिथं गेल्याच्या नंतर आता परत दुसरा ग्लास भरून घेतला आणि तो ग्लास घेऊन आता मात्र त्या असणाऱ्या आजोबांना दिलाय. आजोबा पाणी पिले, बाबा पाणी पिले आणि बाबाला पाणी पिल्याच्या नंतर या मनुष्याने विचारलं, का हो, मी मनुष्य असणार रस्त्याने चालत आलो, मी पादचारी मार्गाने आलो, माझा उगाच जीव तहानेने व्याकुळ झाला होता म्हणून मी पाणी पिलून तुम्हाला दिलं. पण मी जर आलो नसतो तर तुम्हाला पाणी कोणी दिलं असतं? आणि मी एक आतिथ्य आहे, उलट तुम्ही मला पाणी द्यायला पाहिजे होतं, पण तुम्ही मला पाणी देत नाही, तुम्ही माझ्याकडनं आता पाणी घेतात, याचं काय कारण आहे? पण जे बाबा ओट्यावरती बाजेवरती बसलेले होते ना, त्यांनी जी कमरेपर्यंत रग होती ते आता रग पाठीमागे सारवली आणि पाठीमागे सारवल्याच्या नंतर या मनुष्यानं बघितलं तर त्या असणाऱ्या आजोबाला कमरेच्या पासून खाली पायच नव्हते. याने आता ते दृश्य बघितलं आणि दृश्य बघितल्याच्या नंतर मात्र आता याची ट्यूब पेटली आणि ट्यूब पेटल्याच्या नंतर आता हा म्हणायला लागला, बरं झालं रे देवा नाही तुम्हाला दिली फोर व्हीलर. आता हा मात्र म्हणायला लागला, बरं झालं देवा नाही तुम्हाला दिली फोर व्हीलर. अरे बरं झालं रे देवा तुम्हाला, बरं झालं नाही दिली मोटरसायकल. खरंच रे देवा फार उपकार झालेत, नाही ना दिली तुम्हाला सायकल. नाही रे देवा बरं झालं तुम्हाला, बरं झालं रे देवा दरिद्रता माझ्या जीवनामध्ये दिली, मला चप्पल घेण्याची सुद्धा पात्रता दिली नाही. पण एक मात्र देवा बरं झालंय, तुम्हाला कमरेच्या खाली पाय तरी दिले गड्या. मनुष्यानं कधीतरी उपकार त्या ठिकाणी देवाचे मानले पाहिजे. मनुष्य ज्या अवस्थेमध्ये आहात ना त्या अवस्थेमध्ये देवाचं कधीतरी सामर्थ्य जाणलं पाहिजे आणि देवाला म्हटलं पाहिजे, देवा फार उपकार झाले रे, सुंदर प्रकारचा नरद्या तुम्हाला दिलाय, या असणाऱ्या नरद्यानं मी तुझं भजन केल्याशिवाय राहणार नाही, या नरद्याची सार्थकता केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या नरद्याची सार्थकता एका परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे, देवाच्या भजनामध्ये आहे. आणि असा देव आता गोपाळांना भेटतोय आणि गोपाळांना भेटल्याच्या नंतर, हे गोपाळांनो अरे तुमच्याकडे जर बघितलं तर फार बारीक दिसतंय, मग तुमच्या घरी दही दूध तूप लोणी काही नाही का? गोपाळांनी सांगितलं कृष्ण आहे रे, पण असल्याच्या नंतर म्हटले मग तुम्हाला भेटत नाही का? त्या गोपाळांनी सांगितलं कृष्ण हाच तर अवघडपणा आहे. काय झालं रे? काय नाही म्हटले, आमच्या घरी जे दही दूध तूप लोणी आहे ना हे संपूर्ण असणारं म्हटले डेअरीला जातं, डेअरीला काहीच मिळत नाही कृष्ण. मग आता एक काम करा म्हटले, तुम्हाला हे दही दूध तूप लोणी खायचं आहे? म्हटले हो खायचं आहे. एक काम करा, मग आता मी तुम्हाला हे दही दूध तूप लोणी देतो, तुम्हाला सुंदर प्रकारचं करतो, याच्याकरता तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, करताल? गोपाळांनी सांगितलं हो मी करतो देवा. काय करायचंय? आता देवानं सांगितलं म्हटले माझ्या मागे या, अभंगाचं प्रथम चरण. तरी यारे लागे हा बघे माझ्या मागे मागे. देवाने विचारलं, देवा त्या गोपाळांनी विचारलं, देवा आम्हाला निश्चित पोटभर देशील का? गोपाळांनी सांगितलं हो देवा निश्चित मी तुम्हाला पोटभर दिल्याशिवाय राहणार नाही, याच्याकरता माझ्या पाठीमागे या. यालं तरी यारे लागे हा बघे माझ्या मागे मागे. देवा
तुझ्यासोबत आल्याच्या नंतर पोटभर भेटतं का रे? देवाने सांगितलं हो. आतापर्यंत जे माझ्या मागे राहिले ना त्यांच्या असणाऱ्या जीवनाची सार्थकता मी केली. आतापर्यंत ज्यांनी माझं भजन केलं आहे, आतापर्यंत जे मला भजले ना त्यांच्या असणाऱ्या जन्म मरणाची इरझार मी चुकवली. ज्यांनी माझं असणारं सुंदर प्रकारचं नाव आमच्या असणाऱ्या स्वतःच्या असणाऱ्या कंठामध्ये धारण केलं आहे ना त्यांना आम्ही त्या ठिकाणी पवित्र केलं आहे. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. ज्यांनी सुंदर प्रकारचं असणारं भजन केलं आहे, ज्यांनी सुंदर प्रकारची असणारी माझी कथा केली, ज्यांनी सुंदर प्रकारची माझी कथा श्रवण केली, ज्यांनी सुंदर प्रकारचा कथा असणाऱ्या ही कथा समजून घेतली, ही कथा अंतःकरणामध्ये पचवली आणि त्या पद्धतीने सुंदर जीवन जगले ना त्यांच्या पाठीमागे मी उभा राहिलो आणि त्यांच्या जीवनाची सार्थकता मी केली. कारण ते माझ्या पाठीमागे होते. जे माझ्या मागे राहत असतात ना त्यांची असणारी जन्म मरणाची इरझार मी चुकवत असतो. म्हणून कधीतरी मनुष्यानं सावध झालं पाहिजे. जगद्गुरू तुकोबराय म्हणतात मी सावध झालो हरीच्या आलो जागरणा. जे ते वैष्णवांचे भार जे जे कार गरज तसे. ज्या ठिकाणी माझ्या देवाचा सुंदर प्रकारचा गजर चालू होता, ज्या ठिकाणी माझ्या देवाचं सुंदर प्रकारचं नामस्मरण चालू होतं ना त्या ठिकाणी मी आलो आहे. आता मी सावध झालो आहे. माझ्या जन्म मरणाची इरझार आता चुकवली आहे आणि ती त्या देवाने चुकवली आहे. अजूनसुद्धा माझा असणारा परमात्मा साक्ष देतो आहे की जगद्गुरू तुकोबरायांना मी घेण्याकरता आलेलो आहे. आजही जगद्गुरू तुकोबरायांना ज्या दिवशी परमात्मा घेण्याकरता येतो ना सुंदर प्रकारचा असणारा तो नांदुरकी वृक्ष आहे. ते देहू गावामध्ये अनेक जण त्या ठिकाणी त्या नांदुरकीच्या वृक्षाजवळ आलेले असतात. आजही तो असणारा नांदुरकीचा वृक्ष साक्ष देतो आहे की माझा परमात्मा आज देहू गावामध्ये जगद्गुरू तुकोबरायांना घेण्याकरता आला आहे. ज्याचा शेवट गोड झाला आहे ना शेवट गोड होण्याकरता त्याने अगोदर परमात्म्याचं भजन केलं आहे. माझ्या ज्ञानोबरांचा ज्या दिवशी पालखी सोहळा निघतोय ना पालखी सोहळा निघाल्याच्या नंतर आता मात्र साक्षात परमात्मा साक्ष देतोय. आता परमात्मा आल्याची साक्ष एखाद्या मनुष्याला विचारली जात नाही. तर ज्यावेळेस माझा परमात्मा आता या आळंदी नगरीमध्ये येतोय ना माझा परमात्मा अलंकापूर नगरीमध्ये येतोय ना आल्याच्या नंतर साक्ष देणारा कोणी मनुष्य राहत नाही. तर साक्ष देणारा असणारा कोण असेल तर निर्जीव असणाऱ्या मंदिराचा कळस आहे. तो कळसही आज साक्ष देतो आहे की माझा परमात्मा अलंकापूर नगरीमध्ये आलेला आहे. अरे परमात्मा आल्याची साक्ष आमच्या असणाऱ्या या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. ज्यावेळेस आम्ही नाथ महाराजांच्या दरबारामध्ये शेष्टीला जातोय ना शेष्टीला गेल्याच्या नंतर तो असणारा रांजण भरलेला असतो. विचारलं जातं अरे हा रांजण कुणी भरवला आहे? नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये प्रत्येकजण येतोय. आम्ही सांगतो आम्ही नाही भरवला आहे. अरे मग हे पाणी कसं काय वरती आलं आहे? त्यावेळेस कोणीही आल्याच्या नंतर सांगत असतं आणि कोणी म्हटल्यापेक्षा तो रांजणच साक्ष देत असतो की अरे आज परमात्मा आला आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. ही परमात्मा आल्याची साक्ष. अरे माझा असणारा देव त्या देवाचं ज्याने भजन केलं आहे ना त्या असणाऱ्या देवाने सुद्धा त्यांच्या असणाऱ्या जीवनातली येऊन कामे पूर्ण केली. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत आयशी अशी शरण जावे शक्ती जीवेन वंचित भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. असा असणारा तो माझा परमात्मा आहे. अनेक जणांकरता त्या ठिकाणी माझा परमात्मा हजर होतो आहे. त्यांच्या असणाऱ्या जीवनातील साकडं दूर करतो आहे. अशा असणाऱ्या परमात्म्याला गोपाळ विचारतात खरंच देवा आमच्या असणाऱ्या जीवनामध्ये आम्ही तुझ्या पाठीमागं आल्याच्या नंतर आमची सार्थकता होईल ना? निश्चित आमची होईल का रे? का आमचीच होईल फक्त? देवाने सांगितलं तुमचीच होईल यात नवल नाही. अरे आतापर्यंत लहानही आला थोरही आला मोठाही आला नटखट खटनट यावे शुद्ध होऊन या जावे. कसाही आला ना कसाही म्हटलो मी ऐका कसाही जरी आला ना तरी सुद्धा त्याचा उद्धार मात्र झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तो आमचा वारकरी संप्रदाय. या रे लहान याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाशी. असा असणारा सुंदर प्रकारचा हा वारकरी संप्रदाय. ह्या वारकरी संप्रदायामध्ये आता जो कोणी आतापर्यंत जो कोणी येतोय ना
त्याचा मी असणारा उद्धार केला आहे, त्याची असणारी इरजार संपवली. फक्त मनुष्यानं हाच विचार आपल्या मनामध्ये केला पाहिजे की ज्या देवाने सुंदर नरदे दिला ना त्याचं असणारं भजन केलं पाहिजे. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे दुरे भरुणी राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. या असणाऱ्या नरदेहाच्या पाठीमागे सुद्धा काही माणसं लागलेले. अरे याच्या पाठीमागं दोन जण टपलेले आहेत. त्याच्यातली एकाचं नाव काळ आहे. सारखा असणारा तो काळ उशाला बसलेला आहे आणि एका क्षणाला आपला विचार करतोय आणि प्रत्येक वेळेस विचार हा करतोय की याचा असणारा शेवट कधी आहे. याला अजून मला किती उचलायचंय. आहे अवकाश, अजून किती किती आहे हो घडघडी वाजवे, घडघडी वाजवायची माये, अजून किती आहे अजून किती आहे घडी घडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश. तो असणारा काळ सारखे असणारा ग्रासतोय, विचार करतोय अजून किती वेळ आहे, याला असणारं मला उचलायचं आहे. क्षणोक्षणाची करावा विचार. या नरद्याला आता उचलण्याकरता काळ हजर झालेला आहे. प्रत्येकाला काळ नेणार आहे. या ठिकाणी राहण्याकरता इथेच कोणीच आलं नाही. या ठिकाणी राहण्याकरता कोणीच आलं नाही. जे अवतारी महापुरुष झाले ना त्यांनासुद्धा या जगातून जावं लागलं आहे. ज्यांचे अवतार झाले त्यांना जर जावं लागलं असेल तर मग अवतारवाल्यांना काय राहत. आता मिला पल्ला मिला, आता मिला पल्ला मिला, बाबा पल्ला मिला, आता मिला पल्ला मिला, आता मिला पल्ला मिला, आता मिला पल्ला मिला, बाबा पल्ला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तो ही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कुठे, येथे नाही उरो आले अवतार, हेरते पामर जीव किती. असा असणारा तो परमात्मा आहे आणि त्या असणाऱ्या परमात्म्याच्या जो कोणी मागं राहिला ना त्याला निश्चित माझा परमात्मा पोटभर दिल्याशिवाय राहणार नाही. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. मग देवा गोपाळांनी विचारलं, देवा तुझ्या पाठीमागं यायचं आहे रे, लवकर. आता त्या ठिकाणी म्हटले तुझ्या पाठीमागे येतो, लवकर पोटभर आम्हाला खायचं आहे.
देवाने सांगितलं मग आमच्या मागे येत असताना कसं या हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो. देवाला विचारलं मग का रे तुझ्या मागं आल्याच्या नंतर पोटभर देणार? कृष्णाने सांगितलं हो निश्चित पोटभर देणार. मग आमच्या जवळचे जे आहे ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले हे मात्र तुम्हाला टाकून द्यावं लागेल. जगद्गुरु तुकोबराय त्याचे साक्ष अभंगाच्या शिक्षक. Oh
तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी दे तू पोट भरी पुरे मनाल तो वरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आजी दे तो पोट भरी पुरे मनाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी दे तो पोट भरी पुरे मनाल तो वरी. सुंदर प्रकारचा अभंग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांचा सेवेकरता निवडलेला आहे आणि पावसाचंही वातावरण आहे. वेळही या ठिकाणी झालेला आहे. सुंदर प्रकारचं काल्याचा असणारा हा अभंग आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याच्या कीर्तनाचं त्या ठिकाणी एक ब्रीद आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जे काही परमात्म्यानं गोकुळामध्ये चरित्र केलं आहे त्या असणाऱ्या चरित्राचा थोडासा असणारा उच्चार व्हावा असं असणारं सुंदर प्रकारचं चरित्र आहे. आपण गेल्या 8 दिवस त्या ठिकाणी हे परमात्म्याचं चरित्र आता श्रवण केलेलंच आहे. सुंदर प्रकारचा तो परमात्मा आहे. कृष्ण त्याचं नाव आहे ज्याचं जीवन असणारं आपल्याला सुंदर प्रकारचं आकर्षण करतं आणि कृष्ण त्यालाच म्हणतात कृष्ण आकर्षिती कृष्ण. हा कृष्णाचं जीवन असं आहे की सुंदर प्रकारचं आकर्षण त्या जीवनाला आहे. कृष्ण त्याला म्हणताय ज्याने सुंदर प्रकारचा देह या ठिकाणी धारण केला आणि या असणाऱ्या सृष्टीतील जीवाला सुंदर प्रकारचा संदेश दिला. असा असणारा भगवान माझा श्रीकृष्ण परमात्मा आहे. सगळ्यांना आपल्याला चरित्र माहिती आहे श्रीकृष्ण परमात्म्याचा. गोकुळामध्ये सुंदर प्रकारचा अवतार झाला. गोपिकांनी आनंद लुटला. त्या ठिकाणी गवळणींनी आनंद घेतला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. कृष्ण परमात्म्याने त्याचा असणारा आनंद घेतला आणि त्या असणारे कृष्ण परमात्मा आता रांगायला लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी. त्या ठिकाणी महाराज मोठे झाले रांगायला लागले. अनेक प्रकारच्या खोड्या कृष्ण परमात्म्याने केला. खोड्या मात्र थांबत नाही. गवळणी गाराने घेऊन यायच्या. गाराने घेऊन येणाऱ्या गवळणी आता भगवान त्या असणाऱ्या यशोदेला सांगितलं हे यशोदे अगं तुझा असणारा पोरगा फार खोडकर आहे ग. हा असणारा अनेक प्रकारच्या खोड्या करतो. तर आमच्या घरी येतो. परवा आला होता आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा. आता अनेक प्रकारच्या खोड्या सांगायला सुरुवात केल्या. हे यशोदे म्हटले अनेक प्रकारच्या खोड्या तुझा काना करतोय ग. तुझ्या असणाऱ्या कानाला कधीतरी सांग ना. ये आवरी आवरी आपुला काना नाशी येले आमुच्या सुना. अगं आमच्या असणारा आपल्या कानाला आवर म्हटले. या असणाऱ्या कृष्णाला आवर. मात्र यशोदेने आता पदर खोवला. खरं सांगू का आईचं आपल्या लेकरावरती फार प्रेम असतं ना. फार प्रेम असतं. फक्त ती सख्खी आई असली पाहिजे नाही का. हा कृष्ण परमात्म्याचं फार प्रेम होतं आणि आईचं सुद्धा कृष्ण परमात्म्यावरती प्रेम होतं. आहे गवळणींनो अगं काय बोलतात ग माझ्या असणाऱ्या कानाला. माझ्या कृष्णाच्या खोड्या घेऊन आल्यात ग. आता हे ग गवळणींनो माझा असणारा मुलगा फार लहान आहे आणि तुम्ही खोड्या फार मोठ्या सांगताय. लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मला मोहन मन मोहन 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 खोड्या करी मला खोड्या करतो सांगते आणि माझा असणारा मुलगा खोड्या करतो का. त्यावेळेस सांगायला सुरुवात केली नाही ग माझा मुलगा खोडकर नाही. तरीसुद्धा सांगायला सुरुवात केली. लहान लहान मुलं घेऊन येतो आणि तो आमच्या असणाऱ्या द्वाराच्या समोर खोड्या करतो ग. यशोदेने सांगितलं अगं काय खोड्या सांगतायत त्याच्या. अगं अजून तो रडतोय. एवढा असणारा रडणारा बालक. त्या बालकाला मी समजावून सांगते. त्या बालकाला मी म्हणत होते हे कृष्णा अरे थोडंसं थांब गड्या रडू नको मी पाणी घेऊन येते. रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते. पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन रडू नको
पाण्याला जाते. या वर्षीची सुंदर प्रकारची लहानशा ताईने गायलेली गवळण नाही का, सगळ्यांनी ऐकले असेल वारीच्या सोहळ्यामध्ये. सुंदर प्रकारची त्या ताईने गवळण तसं सांगायला सुरुवात केलं. हे गवळणींनो, अगं खाय खोड्या असणाऱ्या त्या कानाच्या सांगतात ग, कानाच्या खोड्या सांगू नका गवळणींनो. माझा असणारा खोड्या काना फार असणारा लहान आहे नाही का. 5 वर्षाचे माझे बाळ असणारं माझं असणारं बालक बार असणारं सगुण गुणाचं आहे, सुंदर प्रकारचं आहे, 5 वर्षाचं आहे. तुम्ही खोड्या याच्या करता, नावं याची सांगता. अरे तुम्हीच तर खोड्या करता. तुम्ही लपून याची गोटी आळ घेता घे जगजेठी, लागता ग याच्या पाठी तुम्ही गोकुळच्या नारी. असणाऱ्या कृष्ण परमात्म्याला सांगायला सुरुवात केलं. हे यशोदेनी, हे कृष्णा, अरे खरंच खोड्या करतो का? नाही गाई, मी खोड्या करत नाही, पण सारखे असणारे खोड्या या ठिकाणी करायला सुरुवात केली होती. यशोदा मातेला सुद्धा आता प्रचिती आली. प्रचिती आल्याच्या नंतर यशोदेने सांगितलं, आता कृष्णा फार खोड्या करतोय तू, आता तू इथं थांबायचं नाही, उद्या जा राणा सवे घेऊन ये गोधना. आता गाई चारण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या असणाऱ्या वृंदावनामध्ये जात आहे, वाळवंटामध्ये जातात. तिथं गेल्याच्या नंतर आपले असणारे काही गोपाळ आहे, पेंद्या आहे, सुदाम आहे, बोबड्या आहे, वाकड्या आहे, मधुमंगल आहे, अनेक प्रकारचे असणारे ते गोपाळ आता त्या वाळवंटामध्ये येत आहेत. आणि त्या वाळवंटाला आता बोलवतात, त्यांना बोलवतात, अरे तुम्ही गाय, अरे तुम्ही गाय घेऊन सारे घेऊन सारे गोपाळ रानात. सुंदर प्रकारचं आता सगळे महाराज मंडळी म्हणण्यासाठी उत्सुक आहे. पाऊस आहे आता फार येतोय, आपल्यालाही निघायचे काय नाही का. हां, पण सुंदर वातावरण आहे. काय सुंदर वातावरण आहे खरं सांगू का. ज्याने असणारे सुंदर प्रकारची असणारी कथा केली, सुंदर प्रकारचे वातावरण केलं, ज्यांच्या निमित्तानं झालं खरं तर असणारं भगवान श्रीकृष्ण परमात्मा. ज्या अर्थी मी बोलून गेलो ना, ज्ञानोबरायांची साक्ष कळसाने होते, जगद्गुरू तुकोबरायांची साक्ष असणारी नांदुरकीच्या वृक्षाने होते. आणि महाराज खरं सांगू का,
आज सुद्धा आपल्याला जगद्गुरु तो साक्षात परमात्मा येतं पुढं सरका, पुढं. आज असणारी साक्ष सरका. आपल्याला पाऊस देतोय असं म्हणायला हरकत नाही, पुरुष नाही का? मंडळी समोर सरका. हा, अशी असणारी सुंदर प्रकारची पुरुष मंडळी या समोर या. सगळे पुढे पुढे सारखा सरका बाबा. हा ओ पेटीवाले. विठाल विठाल पेटी मास्तर हॅलो विठ्ठल. हा सुंदर प्रकारचे असणार भगवान श्रीकृष्ण चालू द्यायचं ना. हा म्हणजे असं अजून चालू देऊ आपण. एवढं सुंदर प्रकारचं नियोजन केलं, सरका पुरुष पावसाची मंडळी या व्यवस्था समोर. केली. हो आणि थोडा वेळ अजून कीर्तन व्हायला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे. थोडा वेळ सरका या ठिकाणी पुढं. एक 10 मिनिटं अजून 10-15 मिनिटं कीर्तन करूया. सुंदर प्रकारची साऊंड सिस्टम या ठिकाणी आहे. महाराज मंडळी आपण आलो, आपणही सर्व भाविकजन या ठिकाणी उपस्थित आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता त्या ठिकाणी गोपाळांना आवाज देतात. हे गोपाळांनो, अरे आपापल्या गायी घ्या आणि गायी घेऊन इथपर्यंत या. खांद्यावरी कांबडी, हातामध्ये काठी, सारी तसे धेनू सावळा जगजेटी. परमात्म्याने आता सुंदर प्रकारची काठी हातामध्ये घेतली आहे, खांद्यावरती कांबडी टाकली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता खेळण्याकरता त्या ठिकाणी त्या वाळवंटामध्ये अनेक प्रकारचे गोपाळ आहे. अरेही वाजून गेले होते. आता काही गोपाळ कृष्णाला सांगतात, हे कृष्णा आता हे खेळ थांबवले पाहिजे. पण तरी सुद्धा एक गोपाळ म्हटला अजून खेळ चालू द्या. कृष्णाने सांगितलं अरे अजून काही वेळ झाला नाही, थोडा वेळ चालू द्या. मग एका गोपाळाने सांगितलं, म्हटले एक नवीन खेळ काढू ना. म्हटले कोणता रे? आता त्याने सांगायला सुरुवात केली. म्हटले आता हमामा खेळू. हमामा नाही का? हमामा पोर हमामा. Thank you.
दिग्गज गायनाचार्य मृदंगाचार्य महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर आनंद आपल्याला या ठिकाणी देतात. आमचे अरुण महाराज, वाल्मिकजी महाराज, आदरणीय परशुरामजी महाराज सुंदर प्रकारचा आनंद देतात. आणि सगळे खेळ एका टप्प्यात त्यांनी खेळून टाकले नाही का. हां, सगळे खेळ झाले. हमामा पोरा हमामा आबग दुबग तिबग पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ बिट्टी दांडू पोरा खेळ बिट्टी दांडू अनेक प्रकारचे खेळ झाले. आता खेळ झाल्याच्या नंतर कृष्ण परमात्म्याला सांगितले, हे देवा आता बस झाले गड्या खेळ, आता हा खेळ मोडला पाहिजे कृष्णा. अरे 12 वाजून काही मिनटं झाले बघ, तुला घड्याळ दिसत नाही तुझ्या हातात, पण लवकर आवर म्हटली नाही का. हां, कृष्ण परमात्म्याने सांगितलं काळजी करू नका, 10 मिनटामध्ये आवरण्याचं काम करतोय. आता सुंदर प्रकारचा असणारा सोहळा चालला आहे म्हटली. मग आता एक काम करा, भुका लागल्या खांदी बार पोटी भूक काय खेळायचे सुख, आता काय खेळायचं सुख राहिलं का कृष्णा, आता आम्हाला भुका लागल्या. मग कृष्ण परमात्म्याने सांगितलं चला आपल्या असणाऱ्या संपूर्ण गायी एकत्र करा. संपूर्ण असणाऱ्या गायी एकत्र केल्या. अनेक प्रकारच्या गायी होत्या, त्या असणाऱ्या सगळ्या गायी एकत्रित झाल्या. पण मात्र एक गाय होती, तिचं नाव होतं मन. ती मनेरी नावाची गाय मात्र आता लवकर येत नव्हती, कारण ही गाय फार चंचल आहे. या असणाऱ्या देहाला चालवणारी कोणती गाय असेल तर ती मनेरी गाय आहे. हे असणारी मनरूपी बुद्धी देणारी गाय हीच आहे ना. प्रत्येक जीवाला असणारे हीच उपदेश करते ना. हे म्हणा अरे तिकडे जाऊ नको, हे म्हणा अरे ते खाऊ नको, हे म्हणा अरे ते बघू नको. हे कोण सांगतंय? हे असणारं मन सांगतंय. हे असणारं मन प्रत्येक जणाला जागं करतंय. मात्र ही मनेरी गाय मात्र त्या ठिकाणी चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवतुडम, त्याचं असणारं गीतेमध्ये वर्णन आलं. ही असणारी जी गाय आहेत ना, ही मनेरी गाय एका ठिकाणी थांबत नाही. बहु चंचल चपळ मन चंचल चपळ मन चंचल लगे वेळ. बहु असणारं चंचल हे चपळ असणारं हे मन आहे. हे मन एका ठिकाणी थांबत नाही. अनेक असणारे गोपाळ या मनाला त्या ठिकाणी या मनेरी गायीला जवळ बोलवतात. मात्र ही मनेरी गाय मात्र जवळ येत नाही. ही मनेरी गाय आता धावते. धावणाऱ्या गायीला आता मात्र कृष्ण परमात्म्याला सांगितलं, हे कृष्णा अरे जी ही गाय आहे ना, या गायीच्या ओळत्या मी बऱ्याच वेळेस मारल्या गाड्या, मात्र हे मन काय आमच्या हातात येत नाही देवा. आता एक काम कर, हे मन हे तुझ्या चरणाजवळ ठेव. तू मन हे मीची करी माझे भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारे माते मज एका. ते महाराज म्हणतात ते असणारं मन देवा तुझ्याजवळ घे. आणि हे मन ही बुद्धी असणारी तुझ्या हातामध्ये दिल्याच्या नंतर तू सुंदर प्रकारचे आता हे विचार देण्याचं काम मला हे कर. अशी असणारी ती सुंदर प्रकारची गाय आहे. म्हणून हे जे जीवन चालतंय ना, हे मनावरती आहे. जे कर्म आहे, जे प्रारब्ध आहे, जे क्रिया आहे, हे संचित आहे, ते आता भोगवण्याचं काम हे मन करत असतं. आणि हे मन ते विचार देत असतं आणि ती वृत्ती मनुष्य करत असतो. ज्या पद्धतीने असणारे हे मन बुद्धी देतं आहे, त्या पद्धतीने हा देह जगत असतो. आणि ज्या पद्धतीने हा देह जगतोय, ज्या पद्धतीने हा देह कर्म करतोय, त्या पद्धतीने हा देहातलं कर्म त्या जीवाला भोगावं लागतं आहे. प्रत्येक जणाला प्रत्येकाचं कर्म भोगावं लागतं आहे. ते कर्म आतापर्यंत कुणालाही चुकलं नाही आणि कुणालाही चुकणार नाही. कृष्ण परमात्मा सांगतात, हे देवा अरे हे प्रत्येकाला कर्म कुणाला चुकता आलं नाही गड्या. देवाच्या बापाला सुद्धा हे कर्म चुकलं नाही. देवाच्या बापाला सुद्धा हे भोगावं लागलं. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीतादेवी. त्या असणाऱ्या सीतादेवीला सुद्धा आपल्या कर्माने सोडलं नाही. प्रत्येक जणाला कर्म सोडत नाही, आपल्याला सुद्धा कर्म सोडणार नाही. ज्या पद्धतीने आपण कर्म करूया ना, त्या पद्धतीने आपल्याला ते कर्म त्या ठिकाणी भोगावं लागत असतं. 2 मिनिटाचा दृष्टांत देतो आणि सेवेला पूर्णविराम या ठिकाणी देतो. ऐका गड्या, एक असणारा एक कर्म, एक असणारा प्रारब्ध, एक क्रिया
क्रियामान एक संचित प्रत्येकाला भोगावं लागतंय. जे कर्म आपण केलंय ना ते आपल्याला भोगावं लागतं. यात नवल नाही. आपल्या या शरीरातील केलेल्या अवयवाला ते भोगावं लागतंय. त्या अवयवाला सुद्धा चुकत नाही. एक मनुष्य रस्त्याने चालला होता. चालता चालता सुंदर प्रकारची आंबराई लागली होती. या असणाऱ्या आंबराईला आता या दोघांनी बघितलं होतं. अर्थात या दोघं हे कोण असेल तर या शरीरातील हे दोन डोळे होते. या डोळ्यांनी त्या असणारा आंबा बघितला. अरे वा, काय सुंदर प्रकारची आंबराई आहे, काय सुंदर प्रकारचे आंबे आलेले आहेत. ते या दोघांनी बघितले. या दोघांना मात्र राहवलं नाही. या दोघांना अर्थात या मनाने या दोघांना सांगितलं, अरे ते आंबे खाल्ले पाहिजे गड्या. मन मला सांगायचं, आम गिरे पेड़ से. तितक्यामध्ये झाला असं, या दोघांनी बघता क्षणी तो आंबा खाली पडला. आम गिरे पेड़ से देखा दो जण्या. या दोघांनी तो आंबा बघितला, पण या दोघांना मात्र तिथपर्यंत जाता येत नाही. मग या असणारे तिथपर्यंत कोण गेला असेल तर तिथपर्यंत हे पाय गेले. आम गिरे पेड़ से देखा दो जण्या. देखा सो दौड्या नाही दौड्या दो जण्या. या दोघांनी जरी आंबा पाहिला असेल तर या दोघांना तिथपर्यंत जाता येत नाही. मग गेलं कोण? हे दोन पाय गेले. मग हे पाय जरी तिथपर्यंत गेले असेल ना, या असणाऱ्या पायांना तो आंबा उचलता येतो? अजिबात नाही. मग आंबा उचलला कोणी? देखा सो दौड्या नाही दौड्या दो जण्या. दौड्या सो पाया नाही पाया दो जण्या. या असणाऱ्या पायांना उचलता येत नाही. आंबा उचलला तो हातांनी उचलला. पाया सो खाया नाही खाया घनो जण्या. या असणाऱ्या हाताने जरी तो आंबा हातात घेतला असेल ना तरी मात्र तो यांना खाता येत नाही. मग हा खाल्ला कोणी? तर तो या 32 जणांच्या भाऊबंदकीनं खाल्ला. ही भाऊबंदकी फार बेकार आहे. हां, हे भाऊबंदकी फार बेकार आहे. याच्यातलं या भाऊबंदकीतलं एखाद्याने काय असणारा राजीनामा दिला का बाकीचे लगेच राजीनामा देऊन टाकत असतात. कोरोनाची लाट माहिती आहे, एकाला लागण झाली रे झाली, शेजारचं लगेच संपलाच म्हणून समजायचं. तसं याच्यातलं या 32 जणांच्या भाऊबंदकीतलं आहे. हां, हे भाऊबंदसुद्धा फार बेकार आहे. कधी कधी या भाऊबंदाच्या ताब्यात जर एखादा माणूस जर सापडला ना तो मेलाच. नाही का? तसं हे भाऊबंदकी आहे. या भाऊबंदकीच्या ताब्यामध्ये तो आंबा सापडला. अर्थात खाया नाही खाया घनो जण्या. या सगळ्या जणांनी खाल्लं. खाया सो रस चाख्या नाही. अगदी 2-5 मिनटं बसा खाली. हां, खाया सो रस चाख्या नाही चाख्या एक जण्या. या 32 जणांच्या भाऊबंदकीनं तो आंबा चावला. त्या असणाऱ्या आंबा चावल्याच्या नंतर मात्र रस चाकता आला का दातांना? अजिबात चाकता आला नाही. मग रस कोणी चाकला? रस या जिभेने चाकला. जिभेने रस चाकला. जिभेने सांगितलं, वा किती आंबा गोड आहे. ही असणारी चतुर जीभ आहे. एक असणारं चतुर मन आहे आणि दुसरी असणारी चतुर जीभ आहे. ही जीभसुद्धा फार बेकार आहे बरं का. ही एकटी जरी असली ना तरी ही सुद्धा फार बेकार आहे. आता एवढे लोक आपण स्वयंपाक या ठिकाणी आलेलो आहे. आपल्यासाठी एखादा सुंदर प्रकारचा स्वयंपाक केला, एखादी भाजी केली. आता पातीलं बरं मोठी भाजी केली असेल तर आता ही भाजी कशी झाली हे जर बघायचं असेल ना, फक्त एक बोट घ्यायचं, त्या भाजीत बुडवायचं, जिभेला लावायचं. जीभ सांगते एवढी मोठी भाजी कशी झाली. काय ही जीभ असणारी फार चतुर आहे. पण एवढ्या चतुर जीभीला एक दिवस 32 जणांच्या भाऊबंदकीनं धमकी दिली होती. म्हटले, बघ नीट राहा, नीट. एकटीच आहे एकटीच. आम्ही 32 आहे 32. जरा ध्यान दे म्हटले. पण एकटे माणसंसुद्धा जे नंगट असतात ना ते सुद्धा फार बेकार असतात. त्यांच्या नादाला जास्त लागायचं नाही. हां, या 32 जणांच्या भाऊबंदकीच्या या जिबीने त्या भाऊबंदकीला या जिबीने सांगितलं. म्हटले, हे बघा तुम्ही जरी 32चे 32 असाल ना माझ्या नादाला लागू नका. मी जर एखाद्याला जर चरा जर बोलले ना तर म्हटले 32 पाडून घेईन. असं काम तिचं आहे. एकटी त्या असणारी जीभ आहे. त्या जिभीने रस चाकला. आंबा पोटात गेला. मला कर्म प्रारब्ध क्रियामान संचित आपल्याला 2 मिनिटांमध्ये सांगायचं आहे का. आम गिरे पेड़ से देखा दो जण्या. देखा सो दौड्या नाही दौड्या दो जण्या. दौड्या सो पाया नाही पाया दो जण्या. पाया सो खाया नाही खाया घनो जण्या. खाया सो रस चाख्या नाही चाख्या एक जण्या. जिभेने रस चाकला. आंबा पोटात गेला. आत्मतृप्त झाला. फार आनंद झाला. अरे वा काय आंबा गोड आहे. आत्मतृप्त झाल्याच्या नंतर विचार केला, अरे या आंबराईच्याच खाली थोडा वेळ आता विश्रांती केली पाहिजे. त्याने विचार केला आता याच्या खाली आराम केला पाहिजे. झाडाखाली बसला. आराम करायला बसला. तितक्यामध्ये झाला असं त्या आंबराईचा मालक आला. त्याने विचार केला, अरे आपल्या असणाऱ्या या आंबराईमध्ये कोण बसलं आहे. तितक्यामध्ये बघितलं एक मनुष्य आहे. तितक्याजवळ त्याच्याजवळ एक कोय पडलेली दिसली. याने विचार केला, अरे आंबा आत्ताच कुठं आपला पिकला. आत्ताच कुठं आंबा शाकी लागला. अजून मी गावातल्या हनुमंतरायांना आंबा व्हायला नाही. जनार्दन स्वामीच्या आश्रमात अजून आंबा व्हायला नाही. या बाबांना आंबा खाल्ला. तळपायाच्या आग मस्तकाला गेली. याने विचार केला, म्हटले आता याला सोडायचं नाही. काठी लांब पडलेली होती. ती काठी हातामध्ये घेतली. ती काठी या मनुष्यानं बघितली. याने विचार केला आता आपण वाचत नाही. तो उठला. आता तो
पळायला लागला. पळता पळता झाला असं, हाही त्याच्या पाठीमागे काठी घेऊन पळायला लागला. पळता पळता यांनी जी काठी होती ना, ती काठी त्याच्या जोरात पाठीत टाकली. पाठीत टाकल्याच्या नंतर झाला असं, मार कोणी खाल्ला? पाठीनं खाल्ला. जी मार पाठीनं खाल्ला. पण ऐका ना गड्या, ज्याने जे कर्म केलंय त्याला ते भोगावं लागलं. डोळ्याने असला आंबा बघितला होता, पाय तिथपर्यंत गेले होते, हातांना उचलला होता, आता दातांना चावला होता, जिभेने आस्वाद घेतला होता, पोट मात्र तृप्त झालं होतं, आत्मतृप्त झालं होतं. आणि मार कुणाला खायला लागला? पाठीला. पाठीने मार खाल्ला. पण ऐका, ज्याचं जे कर्म आहे ते त्याला भोगावंच लागलं. मार जरी पाठीनं खाल्ला असला ना, तरी पाणी मात्र डोळ्यातून आलं होतं, कारण आंबा या दोघांनी पाहिला होता. अरे जे कर्म ज्याचं आहे ते त्याला भोगावंच लागत असतं. हे मन फक्त असणारं विचार देतं आहे. मनेरी नावाचं गाय आहे, आपल्याला वेळ झालेला आहे. मनेरी नावाचं गायीला ओळलं आणि ओळल्याच्या नंतर सगळ्या गोपाळांना बसवलं, सगळ्यांना प्रसाद दिला. प्रसाद दिल्याच्या नंतर सांगायला सुरुवात केली. भागवतात त्याचं वर्णन आलं. विभ्रत वेणम जठर पटर सुंगरे व्यक्तीचे कक्षे, त्या ठिकाणी वर्णन आलं. पुंडलिक वरदारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जनार्दन स्वामी महाराज की जय. कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे. जय जय श्री राधे. अशा असणाऱ्या परमात्म्याने सगळ्या गोपाळांना काला दिला. सगळ्या गोपाळांना काय प्रसाद दिल्याच्या नंतर आता सगळे गोपाळांनी गर्जना केली. गोपाळ बसलेले आहेत. ज्ञानेश्वर माऊली, लावी येले पुरी होतो तिघाची बरी. तुम्ही बारी दोही कडे आवातीचा दारा ग्यारे दोहीचा कोबरा. तुम्ही बारी दोही करे मुख पसरणी. तुका मने हाती टोकाने कवने नेतिका. तुम्ही बारी दोही करे मुख पसरणी. कृष्ण मनी अवघा धनी प्रकाश. मला वाटुईक नसिका वैष्णविका वाकुनिया ब्रह्माधिका उत्तम धोकादा. मला वाटुईक नसिका वैष्णविका कामने भूमंडळे आम्ही बळी विरगारी. मला वाटुईक विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. फुलेले कुरे वेडे महाराज तुझे उच्चारिला अधिकार महाराज तुझे धन्यवाद महाराज. आपण मांडला या ठिकाणी विचारांचा सागर आणि ह्या गुणजनांचा आद्य सत्कार करणे हे उचित ठरेल म्हणून मी कुटुंबीय आम्ही सर्व मानतो तुमच्या गुणवंतांचे या ठिकाणी आभार. म्हणून परिसरातून आलेल्या सर्व गुणीजन मंडळांचा या ठिकाणी